तर नमस्कार बहिणींनो, माझ्या जोगड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. तर आजचा व्हिडिओ तर इतका भारी होणार आहे ना, आणि हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडणार आहे. सगळ्यांना म्हणजे सगळ्या बहिणींना माझा हा व्हिडिओ आवडणार आहे, कारण की माझ्या बहिणींच्या फायद्याचा व्हिडिओ आहे हा. आणि तुम्हाला आता माहितीच आहे, आता सोनं तर किती महाग झाले. जितकं सोनं महाग झालं त्या डबलच महाग झाले आपल्या गळ्यातलं गाठून घ्यायचं. पण तुम्हाला आता माहितीच आहे, कारण की ज्या टाईमला आपण सोनं खरेदी करून येतो, गळ्यातलं घेऊन येतो सोन्याचं, त्याच्यात बाहेर लगेच सोनाराच्या दुकानाच्या बाहेरच तुम्हाला माहिती आहे गळ्यातले गाठणारे बसतात. तर वरचं जर गळ्यातलं आपल्याला गाठायचं असलं ना, तर 100-200 रुपये लागतात वरचं गळ्यातलं गाठायला. आणि जे मंगळसूत्र मोठं गंठण असतं ना, ती गळ्यातलं गाठायला 400-500 रुपये तर सहजच घेतात. तर आपल्याला 400-500 रुपये कुणालाही न देता, 100-150 कुणाला न देता, आपल्या घरच्या घरी गळ्यातलं कसं गाठायचं एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि तुम्ही म्हणता गळ्यातलं तर भरपूर जणींना गाठा येतं. हां, भरपूर जणींना गाठायला पण येतं. बरेच बहिणी असे त्यांना गळ्यातलं गाठायला येतं. पण काय काय बहिणी अशा आहेत त्यांना गळ्यातलं गाठायला येत नाही, आणि गळ्यातलं गाठायला पण येत नाही. आणि आज जे मी सांगणार आहे ना गळ्यातलं गाठायला, ते एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. 2च मिनिटात गळ्यातलं गाठून पण होणार, आणि एकदम सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला आता माहितीच आहे की आपण जे मिनी गंठण घालत असतो, म्हणजे सोन्याचे जे गंठण असतं बघा, चैनीतलं गंठण, वरचं मिनी गंठण म्हणतो आपण, ते मिनी गंठण एकदम मिनी गंठणवानीच दिसणार गळ्यात घातल्यावर. इतकं छान आपण पण मण्यांचं गळ्यातलं गाठणार आहे. आज आपण पिवळ्या मण्यांचं गळ्यातलं गाठणार आहे, आणि काळे मणी पिवळे मणी सगळे मिक्स आहेत. पण घातल्याच्या नंतर गळ्यात ते एकदम नाजूक डिझाईन आहे. जी गळ्यातले मी गाठणार आहे ना, ती एकदम नाजूक डिझाईन आहे. एकदम मिनी गंठणवानी तुमच्या गळ्यात दिसणार. लांबनं जर कोणी बघितलं ना, त्यांना ओळखच येणार नाही की तुमच्या गळ्यात मण्यांचं गळ्यातलं आहे म्हणून. एकदम सेम म्हणजे सेम मिनी गंठणवानी ते गळ्यातलं दिसतं. तर तुम्हाला मी सांगते कसं गाठायचं. आता हे दोरा आहे ना, मी बाजारात आणल्या, कोणत्याही दुकानात उपलब्ध असतो बरं का. ही गुंडी फक्त 5 रुपयाला असते, ही दोऱ्याची गुंडी. म्हणजे मशनीचा दोरा नाही बरं का, पांढरा दोरा आहे, पण मशनीचा आहे. ह्यातनं काळा पण असतो आणि पांढरा पण असतो, पण हे गळ्यातला गाठायचा दोरा आहे. तुम्ही नीट बघू शकताय, एकदम गळ्यातला गाठायचा दोरा असतो. म्हणजे तुम्ही कुठेही गेला तर म्हणलात ना गळ्यातला गाठायचा दोरा द्या, तर ही 5 रुपयाला दोऱ्याची गुंडी भेटून जाईल. आणि आपण आता चला करू आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि मस्तपैकी एकदम भारी गळ्यातलं गाठून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळण गळ्यातलं कसं गाठलंय, आणि गाठल्याच्या नंतर गळ्यात घातलं बी किती भारी दिसते ना, हे पण तुम्हाला कळणार. त्यासाठी व्हिडिओ सगळा संपूर्ण बघा. तर चला घेऊया आपण गळ्यातलं गाठायला. तर आता आपण हा दोरा घेतलेला आहे ना, ह्या दोऱ्याला आहे ना आपल्याला काय करायचं आहे, 4 पदर करून घ्यायचे ह्या दोऱ्याचे. त्यासाठी ना आपल्याला ह्या पायाच्या बोटात ह्याला गुंतवायचं आहे. आणि आपल्याला जे मिनी गंठण आपण जे घालत असतो असलं वरती छोटंसं गळ्यातलं आपलं जे असतं ना, त्या मापात आपल्याला दोरा घ्यायचा. पण आपण जी फिरकी लावत असतो ना, त्याच्यासाठी गाठ बांधायला लागते आपल्या, त्यामुळे आहे ना जरा जास्त दोरा घ्यायचा. आता मी तर एवढा दोरा घेतला आहे, हा सिंगल झाला आहे. आता हा परत एकदा असा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे हा असा होणार 4 पदरी. असा हा 4 पदरी होतो. तो कसा होतो मी दाखवतो तुम्हाला. तर आता आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा इथनं कट करून घ्यायचा आहे दोरा, आणि हे पायातनं काढून असा, ही जर टोक आहे ना, हा ह्या टोकाची ह्या टोक्याला टोक लावून घ्यायचा. त्याच्यानंतर हा असा दोरा घ्यायचा आणि असा पायात गुंतवायचा परत. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं एक गाठ मारून घ्यायची. इथं एक छोटीशी अशी गाठ मारून घ्यायची. इथं असं 2-3 वेळा फिरवायचं बोटावर दोरा, आणि त्याच्यानंतर ह्याची अशी गाठ मारून घ्यायची आपल्याला. तर तुम्ही म्हणता ही गाठ कशाला मारायची, ती मी तुम्हाला सांगते. इथं आपल्याला फिरकी टाकायची, त्यामुळं पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची आणि मग त्या फिरकी टाकायची आपल्याला. मग अशी जरा जाड येईन अशी गाठ मारून घ्यायची. 2-3 वेळा त्याच्यावर गाठी मारायच्या, म्हणजे ती गाठ मारण्याने जाड होती. तर झाली आपली इथं गाठ मारून, बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पायातनं हा दोरा काढायचा आहे आणि हे इकडं असा टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हिथं आहे ना आपल्याला जो सुत्ती दोरा असतो ना आपल्या घरात, तो सुत्ती दोरा घ्यायचा आहे. मशनीचा जो दोरा असतो ना, तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या मशनीच्या दोऱ्याला काय करायचं माहिती का, ह्या दोऱ्याचे दोन्ही पदर धरायच्यात, आणि इथं पण ना एक गाठण मारून घ्यायची आपल्याला. पण इथं सिंगलच मारायची बरं का, ले नाही मारायच्या गाठीने, इथं सिंगलच मारायची. तर झाली आपली इथं गाठ मारून.
तर ही गाठ मारल्याच्या नंतर आहे ना, हा दोरा आहे ना आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे. एवढा ठेवायचा बरं का, लय जास्त घ्यायचं नाही, इतका ठेवायचा आपल्याला. तर चला मी इथं कैचीने कट करून घेते. आणि आता आपल्याला जी फिरकी असते ना आपली, तर इथं ही फिरकी घेतली, ती आपल्याला ह्याच्यात टाकायची. तर ती टाकायची कशी, तर पहिल्यांदा असा सगळा दोरा धरायचा. आता हा जो शिल्लक दोरा राहिला ना, तर एकदम 0 नंबरची सुई भेटते बघा, कोणत्या पण दुकानात तुम्हाला सुई भेटून जाईल. तर ही सुई घ्यायची आणि ह्या दोऱ्यातनं आपल्याला बाहेर काढायची. एकदम पातळ, एकदम 0 नंबरची सुई असते बघा, ती घ्यायची आपल्याला, म्हणजे मणी त्यातनं बाहेर निघल. नाही तर असं मोठी जर सुई घेतली ना तुम्ही, हात शिलायची जरी सुई घेतली ना, तर त्यातनं मणी जात नाही, कारण की आपण मणी बारकी घेतलेत आणि गळ्यातल्याचे मणी सहसा जातच नाहीत बरं का त्यातनं, सुईतनं त्या. म्हणून आपल्याला एकदम 0 नंबरची सुई घ्यायची. तर आता आपल्याला काय करायचं, हे जे स्क्रू आहे ना, आपली फिरकी म्हणतात, स्क्रू म्हणता गळ्यातल्याची, ते आपल्याला अशी ह्या साईडने टाकायची. ह्या साईडने अशी नाही टाकायची, ह्या साईडने टाकायची. हे अशी इथनं घेऊन जी आपण गाठण मारली ना, तर ते गाठण बांधल्याच्या इथं आपल्याला, आपण गाठण बी मोठी बांधली बघा त्यासाठी. तर हे ना आपल्याला हा जो दोरा राहतो ना शिल्लक, हा फिरकीच्या आतमध्ये टाकायचा आपल्याला. हे अशी गेली ह्याच्यात. तुम्ही जर गाठण बारकी बांधली ना, तर लगेचच त्यातनं बाहेर पडणार ही फिरकी. त्यामुळे आपल्याला बांधतानाच एकदम मोठी गाठण बांधून घ्यायची. तर हे झाले आपलं तयार असं. तर इथं मी असं बोटाला गुंडवून घेते थोडंसं. तर चला लगेच आपण मणी भरू ह्याच्यात. तर इथं आहे ना मी पिवळ्या कलरचे मणी घेतलेत. तर तुम्ही बघू शकता हे छोटे मणी आहेत. तर असे आहेत ना आपल्याला 15 मणी घ्यायचे आहेत. आणि 15 मणी आहेत ना ह्या सुईमध्येच मोजायचे आपल्याला. मोजताना सुईमध्ये मोजून 15 मणी टाकायचे आहेत. असे 15 मणी ह्याच्यात आपल्याला टाकून मग इकडं जी आपण फिरकी बांधली ना तिथं आपल्याला हे 15 मणी घेऊन जायचे आहेत. तर चला आपण ह्याच्यात दोघं 15 मणी भरून घेऊया. तर हे 15 मणी आहेत ना, ते 15 मणी आपल्याला ह्या फिरकीच्या साईडला घेऊन जायच्यात. तर इथं आता 15 मणी आपण टाकून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती का, असे जे सोन्याचे मणी असतात ना ते आपल्याला टाकून घ्यायच्यात ह्याच्यात. तर मी काय केले, फक्त पिवळे मणी ह्याच्यात 15 टाकले, त्याच्यानंतर एक सोन्याचं मणी टाकलंय, लगेच एक काळा मणी टाकलाय आणि परत सोन्याचं मणी टाकलंय. आता हे 15 मणी अजून आपल्या इथं 15च टाकायच्यात, कमी जास्त करायचे नाही. 15च मणी अजून आपल्या ह्या साईडला टाकून घ्यायच्यात. तर आता आपण काय करणार आहे, अजून 15 मणी ह्या साईडला टाकून घेणार आहे. तर तुम्हाला मी सांगितलंय अगोदर 15 मणी पिवळ्या कलरचे 15 मणी टाकायचे, त्यानंतर एक सोन्याचा मणी टाकायचा आहे, परत एक काळा मणी छोटा टाकायचा आहे, परत सोन्याचा मणी टाकायचा आहे, परत 15 मणी टाकायचे. त्याच्यानंतर हे 15 मणी झाले ना, परत आपल्याला एक सोन्याचा आणि एक काळा मणी टाकायचा आहे, परत सोन्याचा टाकायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही दोन पेट्या झाल्यात आपल्या पिवळ्या मण्याच्या आणि 2 पेट्या झाल्यात सोन्याचे मणी आणि त्यात एक छोटासा काळा मणी टाकलाय. तर आपण परत 15 मणी टाकलेत. तुम्ही म्हणतात 15 मणी टाका जायचेत का, तर 15 मणी टाकायचे आणि परत आपल्याला 10 मणी टाकायचे एका जागी. ते पण तुम्ही बघा 10 मणी मी कुठे टाकणार आहे. परत आपल्याला एक सोन्याचा मणी, त्यात काळा मणी, परत सोन्याचा मणी असं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर परत पिवळ्या कलरचे मणी 15 टाकायचे. तर इथं झाले 15, इथं झाले 15, इथं झाले 15, इथं पण 15 टाकलेत आपण. आणि इथं सोन्याचा मणी आणि काळा मणी, परत सोन्याचा मणी आणि इथं आहे ना आपल्याला फक्त 10 मणी टाकून घ्यायच्यात. इथं 10च मणी टाकलेत मी, इथं 15 टाकलेत आणि इथं 10 मणी टाकलेत. आणि हे 10 मणी टाकल्याच्या नंतर परत आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला तसेच सोन्याचे मणी टाकून घ्यायच्यात. त्यानंतर पिवळे मणी टाकायचे नाहीत आपल्याला. तुम्ही बघू शकताय
इथं 10 मणी टाकल्याच्या नंतर परत आपण एक सोन्याचा टाकलाय, एक काळा टाकलाय, एक सोन्याचा टाकलाय. आता आपल्याला इथं पिवळे मणी टाकायचे नाही, तर इथं आपल्याला काळा मणी टाकायचा आहे. तर एक काळा मणी टाकलाय मी इथं. त्याच्यानंतर आपल्याला लगेच टाकायचं आहे पिवळा मणी. इथं तुम्ही बघू शकता पिवळा मणी टाकलाय, परत काळा मणी, पिवळा मणी असे आपल्याला. तर इथं पण मी काळे मणी 5 टाकलेत, म्हणजे काळे 5 आणि पिवळे 5 असे मिळून 10च मणी टाकले इथं. पण आपल्याला मोजताना आपण फक्त काळे मणी मोजायचे आणि दोन्ही मिळून इथं 10 मणी टाकलेत मी. काळे पिवळे दोन्ही मिळून 10 मणी टाकलेत. त्यानंतर जे आपले डोरले असतात ना, डोरले म्हणा किंवा आपल्या ज्या वाट्या असतात किंवा नाही का, काय काय बायका बघा तुम्ही फक्त वरती आहे ना मनीच भरतात, मनी टाकत असतात आपल्या मिनी गंटरमध्ये. म्हणजे त्यांना डोरले घालायचे नसले तर ते मनी पण टाकू शकते. तर आपण इथं एक सोन्याचा मोठा मणी घेतला, हा टरबूज मणी आहे बघा तुम्ही. त्यानंतर एक वाटी टाकते, त्यानंतर परत एक सोन्याचा टरबूज मणी टाकते आणि परत अजून एक सोन्याचा टरबूज मणी टाकायचे. तर मी 2 मणी टाकले टरबूज. आणि आपल्याला एक आता वाटी टाकायची. तर आता इथं मी 4 मणी टरबूज टाकलेत आणि 2 वाट्या टाकल्यात बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, परत आपल्याला काळे आणि पिवळे मणी घ्यायचे फक्त त्यात. हे काळे आणि पिवळे मणी आहेत जे मी तुम्हाला सांगितले ना, इथं 10 टाकलेत, तसंच इथं पण पिवळे आणि काळे असे मिळून 10 मणी टाकलेत. त्यानंतर परत आपल्याला एक सोन्याचा मणी आणि एक काळा मणी टाकायचा आहे. इथं बघा एक सोन्याचा मणी आणि एक काळा मणी टाकला आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना जे पिवळे मणी होते ना ते आपल्याला इथं 10 टाकायच्यात, फक्त पिवळेच मणी. इथं फक्त पिवळे मणी 10 टाकलेत, त्यात काळे मिक्स केले नाहीत, फक्त पिवळ्या कलरचे मणी 10 टाकून घेतलेत आपण. त्यानंतर परत इथं एक सोन्याचा, एक काळा आणि परत सोन्याचा असं टाकून घेतलं आहे. आता आपण परत इथं किती टाकतोय, जे पिवळे मणी आहेत ते परत आपल्याला इथं 15 टाकून घ्यायच्यात. त्यानंतर परत आपल्याला सोन्याचा आणि काळा मणी. तर आपण अशाच प्रकारे आपले पिवळे मणी टाकायचे 15, लगेच सोन्याचे टाकायचे. आणि तुमच्याकडे जर मणी कमी असेल ना, फक्त 2 डोरली 4 मणी असतील ना, तर त्यातनं पण एकदम फॅन्सी गळ्यातले मी गाठून तुम्हाला दाखवू शकते. तुम्ही मला कमेंट करा त्यासाठी. तर परत आपल्याला एक सोन्याचा आणि काळा मणी टाकायचा आहे. परत हे पिवळे 15 मणी टाकायचेत. तर हे बघू शकते आपलं मस्तपैकी असं गळ्यातलं गाठून झालं आहे. मी तुम्हाला असं दाखवते. दिसताना एकदम मिनी गंटरवाणी दिसतंय का नाही. तुमच्याकडे जर हे सोन्याचे मणी नसतील ना आणि फक्त 2 डोरले आणि 4 मणी असतील ना, तरी मला कमेंटमध्ये सांगा. मी एवढ्याचं सुद्धा फॅन्सी गळ्यातलं गाठून तुम्हाला दाखवू शकते. आणि हे गळ्यात घातल्यावर तर इतकं लांब तर ना असं वाटतं की चैनीतलंच गळ्यातलं, हे असं ओळखूच येत नाही लांबनं की हे मण्यांचं पिवळ्या मण्यांचं गळ्यातलं आपण गाठलंय. हे असं ओळखूच येणार नाही, एकदम मिनी गंटरवाणी दिसतं बरं का हे लांबनं. तर आता मी जी फिरकी घेतली ना, पहिल्यांदा आपण ह्या साईडने अशी टाकलेली, आता आपल्याला उलटी टाकायची. तर यात आपण फिरकी अगोदर काढून घेऊ बाहेर. आणि हा दोरा आहे ना, मशनीचा जो दोरा असतो ना तो आपण इथं ठेवलेला आणि ह्याला सुई लावलेली. मशनीचा दोरा आपण ह्या जे दोरा होता ना आपला मंगलसूत्र गाठायचा हा दोरा होता, त्याला आपण मशनीचा दोरा गाठण मारलेली त्याची मशनीच्या दोऱ्याची. आणि त्या मशनीच्या दोऱ्यात आपण सुई टाकलेली आणि त्या सुईने आपण हे मणी गाठून घेतले सगळे. तर आता आपण इथं फिरकी टाकली ना, त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे असं धरायचं, हे असं धरायचं आणि आपल्या हाताला गाठण मारायची एक. त्यानंतर इथं दोरा 2-3 वेळा फिरवून घ्यायचा. जी गाठण बांधली आहे ना आपण ती जाड होण्यासाठी
आणि त्यातनं बाहेर फिरकी बाहेर निघणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. त्यामुळे आपल्याला 2-3 वेळा असा दोरा फिरवायचा आहे जाग्यालाच. एकदाच फक्त मी बोटाला गुंडवून घेतलाय आणि जाग्यालाच असा दोरा फिरवलाय. हे आपल्याला अशी गाठण बांधून घ्यायची. तर जो मी हाताला दोरा गुंडा आहे ना त्यातनं आपल्याला हा दोरा बाहेर काढायचा आहे. बरेच वेळेस काय होतं, बरेच बहिणींना गळ्यातला गाठा येतं, पण ही अशी जी गाठण बांधायची असते ना त्या टायमिंगला बांधायला येत नाही. त्यामुळे मी नीट सांगितलं तुम्हाला. आणि परत हे आहे ना असं थोडं थोडं असं आवळत घेऊन जायचं ह्या साईडला. तर इथं आपली मस्तपैकी गाठण बांधून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, जाड गाठण बांधून झाली. तर आता आपल्याला आहे ना हा राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. इथनं असं लांबनं थोडासा लांबनं आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे. आणि हा जो दोरा कट केलेला आहे ना तो आपल्याला फिरकीच्या आतमध्ये टाकायचा आहे. तर ही जी आपण इथं गाठण बांधून घेतली ना त्याला असा हा उलटा दोरा करायचा आहे आणि ह्यातनं फिरकी आपली ढकलून द्यायची, म्हणजे तो दोरा बाहेर दिसणार नाही कट केलेला. तर हा गेला असा आतमध्ये दोरा फिरकीच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला अशी खाली ठेवून मस्तपैकी दाखवते किती छान आपलं गळ्यातलं गाठून झालेलं आहे. आणि एकदम मस्त, एकदम असं मिनी गंटनवाणी दिसतंय बरं का. मी तुम्हाला गळ्यात पण घालून दाखवते, पण अगोदर तुम्ही डिझाईन व्यवस्थित एकदम बघून घ्या कसे वाटते. आणि लांबनं तर गळ्यात असं आपल्याला दिसणार ना की आपण जसं काही चैनीतलं मिनी गंटन करून आणलंय असंच वाटणार. एकदम नाजूक डिझाईन आणि रोज वापरण्यासाठी ते एकदम भारी बरं का. मी तुम्हाला गळ्यात घालून पण दाखवते. तर बघू शकता आता गळ्यात किती मस्त वाटतंय. आणि कुणाला जसं आवडेल तसं गाठून घ्या. तर मला एवढंच गळ्यातलं गाठलेलं आवडतं हितवरच, त्यामुळे मी असं गाठून घेतलंय. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय गळ्यात. तर आता तुम्हाला जर हितवर गळ्यातलं आवडत असेल ना तर म्हणजे दररोज वापरण्यासाठी सुद्धा कोण कोण हितवर गळ्यातलं गाठून घेतं. तर हितवर गळ्यातलं गाठायचं असलं तर तुम्ही असं गाठू शकते. किंवा कुणाला ना एकदम असं गळ्याला आवडतं तर तसं पण तुम्ही गाठू शकते तुमच्या आवडीनुसार. पण डिझाईन खूप सुंदर दिसते. अशी डिझाईन तुम्ही गाठा आणि एकदम लांब ना ते एकदम मिनी गंटनाने दिसते बघा तुम्ही. तर मी हे गळ्यातलं गाठलेलं तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्हाला फक्त 2 डोरलीन 4 मणी असतील ना तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यातनं सुद्धा एकदम भारी आणि एकदम नाजूक डिझाईनचं गळ्यातलं तुम्हाला मी गाठून दाखवीन. तर हे मी गळ्यातलं गाठलेलं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.